आफ्टरनून स्टुडंट. आपण मागच्या तासाला सायन्स पार्ट सेकंडचे 3 लेसन पाहिले आहेत. आज आपण सायन्स पार्ट फर्स्ट मधला फर्स्ट लेसन लॉज ऑफ मोशन हा लेसन पाहत आहोत. म्हणजे काय तर गतीचे नियम. लॉ ऑफ मोशन म्हणजे काय तर गती आणि लॉ म्हणजे त्याचे नियम. हा पॉइंट बघणार आहोत. त्यामधलं लेक्चर नंबर फर्स्ट बघणार आहोत, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. विस्थापन आणि त्या गोष्टींमध्ये असलेलं डिस्टन्स, अंतर म्हणजे काय हे पाहणार आहोत. त्याआधी मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूची गती किंवा त्याची जी हालचाल आहे याबद्दल आपण पाहणार आहोत. In which of the following example can you sense motion? How will you explain the presence and absence of a motion? काय आहे गती, हालचाल यांमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या उदाहरणांमध्ये तुम्हाला गतीची जाणीव होते किंवा मोशनचा टाईप दिसतो आणि गती असणे किंवा नसणे म्हणजे काय? द फ्लाइट ऑफ ए बर्ड, पक्ष्यांचे उडणे, यामध्ये कोणती हालचाल? फ्लाइंग होतात, उडतात. स्टेशनरी ट्रेन, थांबलेली रेलगाडी. लीव्ज फ्लाइंग थ्रू एअर, हवेत उडणारा पालापाचोळा. अँड स्टोन लेईंग ऑन अ हिल, आणि डोंगरावरती स्थिर असलेला दगड. मग पुढचा असा त्यांनी प्रश्न केलाय तुम्हाला, वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. म्हणजेच हा प्रश्न आहे की वरील पैकी कोणत्या उदाहरणात आपल्याला हालचाल जाणवू शकते किंवा कोणत्या गतीमध्ये आपण हालचाल करतोय. तर फर्स्ट मध्ये काय करतोय, तर एक पक्षी उडतोय. सेकंड मध्ये काय आहे, रेल्वे थांबली आहे. लीव्ज फ्लाइंग, हवा, पाणी, जे झाडाची पानं आहेत, पालापाचोळा आहे, तो काय होतोय, हवेमध्ये उडत आहे. आणि लास्ट आहे एका टेकडीवरती पडलेला एक दगड. यांमध्ये काय होतं, तर प्रत्येकामध्ये वेगवेगळी मोशन होती. We see the motion of several objects in every day. Sometimes we cannot see the motion of an object directly. आपल्या ज्या दैनंदिन जीवन आहेत, ज्या गरजा आहेत, ज्या विविध वस्तूंची गती आपण तिथे पाहतो. काही वेळेला काय होतं, वस्तूंची गती आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही. कशी? ॲज इन द केस ऑफ ब्रीज म्हणजे वाहणारा वारा. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन डिसाइड दोज गिवन हिअर? अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का? ज्यावेळी वारा वाहतो त्यावेळी वाऱ्यावरती आपल्याला कोणती गती चालली आहे हे समजत नाही, पण त्याच वेळी जर वाहतं पाणी असेल तर डाऊन मोशननी, म्हणजे ज्या साईडला उतार आहे त्या साईडला ते पाणी चाललेलं तुम्ही पाहत असता. अशा पद्धतीने आपण मोशनचे टाईप हे ओळखत असतो. पुढचा पॉइंट आहे, थिंक अबाउट इट. तुम्ही विचार करा. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इन द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. आपण आपल्या बसमध्ये किंवा बसमधून तुम्ही प्रवास करत आहात. हालचाल आपल्यासमोर बसलेला तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती ही गतिमान आहे का हालचाल करते हे आपण कसे कराल? किंवा आपल्यासमोर जी व्यक्ती बसली हिचं समर्थन तुम्ही कसं कराल? व्हॉट डू यू टेक द इनटू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ऑर नॉट? जर एखादा ऑब्जेक्ट हलवत आहे किंवा नाही हे ठरवण्याचा विचार करण्यामध्ये आपण काय करतो किंवा काय घेतो? म्हणजे काय, तर आपण बसलोय ना, आपल्या समोर बसलेली व्यक्ती ही जर ती हलत असेल तर त्यामध्ये काय होत असते, मोशन. आणि जर ती स्थिर असेल तर त्यामध्ये ती काय राहते, स्थिर स्थितीमध्ये, म्हणजे स्तब्ध आहे त्या स्थितीमध्ये राहत असते. यू हॅव लर्न द मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट इन द position of an object is changing with respect to its surrounding, said to be motion, otherwise it's said to be at rest. आपण शिकलात की हालचालीची संकल्पना कशी आहे, किंवा आपण
मागच्या इत्तेमध्ये शिकलोय हालचाल म्हणजे काय, गती म्हणजे काय. एखाद्या वस्तूची स्थिती त्याच्या परिसरात बदलत असल्यास गतीमध्ये येत असल्याचे आपल्याला काय होते, दिसते. म्हणजे एखादी वस्तू स्थिर आहे आणि ती तिचं काम करू लागली तर ती गती कशी आहे, हालचाल करत आहे. आणि स्थिर असेल तर ती काय करते, विश्रांती घेते. नवीन पॉइंट आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. व्यवस्थापन आणि अंतर. Measure the distance between point A and point B is the different ways as shown in figure. तुम्हाला ही फिगर दाखवली, त्या फिगरमध्ये तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी, मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. पॉइंट ए कुठं आहे, मग हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे. पॉइंट ए पासून बी पर्यंतचे अंतर दाखवल्याप्रमाणे आपण मोजू शकतो या ए पासून या बी पर्यंत. नंतर त्यांनी सांगितलंय नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. आता डॉटेड लाईन कुठे आहेत, पॉइंट ए पासून बी पर्यंत. आपल्याला काय करायचंय, या पॉइंट ए पासून या डॉटेड लाईन पॉइंट बी पर्यंतचं अंतर काय करायचंय आपल्याला. विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. तुम्हाला या दोन्हींमधलं कोणतं अंतर योग्य वाटतं आणि का. म्हणजे पहिलं काय दाखवलं, ए आणि बी पर्यंतचे अंतर, या ए पासून या बी पर्यंतचे अंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण मोजू शकतो. आता पुन्हा हेच अंतर ए पासून या डॉटेड लाईनच्या बी पर्यंतचं अंतर सरळ एका रेषेने दाखवलेलं आपण मोजलं. तुमच्या मते कोणत्या मार्गाने मोजलेले अंतर योग्य आहे. तुम्हाला काय वाटतं की यातलं कुठल्या, साहजिक आहे या ए पासून सरळ बी पर्यंतचं अंतर हे आपण ज्या स्केलनी मोजू ते आपलं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. थिंक अबाउट इट. बघा, शीतल फर्स्ट वॉन्ट टू हिअर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हिअर वे टू स्कूल. काय आहे, शीतल शाळेत जाताना तिच्या संगीता नावाच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मग ती शाळेमध्ये गेली. हे काय आहे, शीतलचं हाऊस आहे आणि ती काय केली, शाळेमध्ये जाताना ती पहिल्यांदा काय होते, तर शीतलचं घर आहे, ती जाताना पहिल्यांदा स्कूलला जाताना ती पहिल्यांदा संगीताच्या घरी गेली आणि मग ती स्कूलला गेली. सेकंड आहे, प्रशांत वॉन्ट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. आणि प्रशांत काय झालंय, घरापासून डायरेक्ट स्कूलला गेलाय. स्कूल बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. दोघांचंही चालण्याचं अंतर काय आहे, तर सेम आहे. दोघंही एकाच चालीने जात असतील तर शाळेत कमी वेळात कोण पोचेल. हाऊ विल टेक लेस टाइम टू रीच द स्कूल अँड इन अ वे. एक्झाम्पल द डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल डिस्टन्स अँड ट्रॅव्हल डिस्टन्स. तुम्हाला प्रश्न असा केलाय, शीतल स्कूलला जाताना तिच्या मैत्रिणीच्या घरी म्हणजे संगीताच्या घरी जाते आणि मग ती स्कूलला जाते. हे त्यांचं एक अंतर झालं. आणि प्रशांत डायरेक्ट आपल्या घरापासून तो स्कूलला जातो. तर या दोघांमधलं सगळ्यात जास्त ॲक्च्युअल अंतर कुठलं असेल, ॲक्च्युअल डिस्टन्स कुठला असेल आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड असेल. म्हणजे शीतलचं अंतर काय असणार आहे, जास्त असणार आहे. का, तर ती काय झाली, पहिल्यांदा मैत्रिणीच्या घरी गेली आणि मग स्कूलला गेली. तसं प्रशांत काय झाला की डायरेक्ट घरापासून स्कूलला गेला. प्रशांत घरापासून शाळेपर्यंत जाण्याचा जो डिस्टन्स होता त्याला आपण काय म्हणतो, ॲक्च्युअल डिस्टन्स. आणि शीतल मैत्रिणीच्या घरी जाऊन स्कूलला गेली, दिस इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल. तो काय आहे, चालण्याचं अंतर आहे. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ अ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन while going from one point to another, where is the displacement is in the minimum distance between the starting and finishing. म्हणजेच काय, अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान जी गतिमान असलेल्या वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गीकरण, म्हणजे दोन वस्तूंमधले जे अंतर आहे ते. तर व्यवस्थापन म्हणजे काय, गतिमानाच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर. म्हणजे
अंतर म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय येणार, ॲक्च्युअल डिस्टन्स येणार कुठला, जे की प्रशांत घरापासून स्कूलपर्यंत गेला, धिस इज अ डिस्टन्स. अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, स्वतःच्या घरापासून मैत्रिणीच्या घरापर्यंत गेली आणि तिथून पुन्हा स्कूलला गेली, धिस इज अ डिस्प्लेसमेंट. यूज अवर ब्रेन पॉवर. आता तुमचं डोकं चालवा. एव्हरी मॉर्निंग Swarali walks found the edges of a circle field having a radius of 100 meter. As shown in figure, it the start from the point A and takes one round. How much distance has she walked and what is the here displacement? आता तुम्हाला एक डायग्राम दाखवली, तर ती डायग्राम दिसत नाही, तुम्ही बुकमध्ये बघू शकता. एक डायग्राम दाखवली, एक सर्कल दिलाय, सर्कलमध्ये तुम्हाला असा प्रश्न केलाय की स्वराली रोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या, रेडियस विचारले म्हणजे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. तिने ए या बिंदूपासून चालण्यास सुरुवात करून एक फेरी पूर्ण केल्यास तिचे कापलेले अंतर व तिचे झालेले व्यवस्थापन किती असेल? प्रश्न नीट ऐका आणि नीट बघा. प्रश्न असा आहे की हा एक सर्कल आहे तुमचा सी, हा एक सर्कल आहे, हा तुमचा ए पॉइंट आहे. स्वरालीनं काय केलंय की 100 मीटर हे त्रिज्या असलेलं हे वर्तुळ आहे. मग तिने ए या बिंदूपासून चालण्यास सुरुवात करून, ए या बिंदूपासून म्हणजे इथून चालण्यास सुरुवात करून तिने मैदानाच्या कडेने फेऱ्या मारल्यात, म्हणजेच तिने साईडने काय केल्यात, फेऱ्या मारल्यात. पण तिने ए बिंदूपासून चालण्यास सुरुवात करून एक फेरी पूर्ण केल्यास तिने कापलेले अंतर व त्याचे व्यवस्थापन किती? म्हणजे आता प्रश्न केलाय हे त्याचं व्यवस्थापन आणि त्याचं अंतर हे किती असेल, हे आपल्याला काय करायचंय, तिथे फाइंड आउट काढायचंय. आणि तुम्ही ते काढणार आहात यूज अवर ब्रेन पॉवरनी. सेकंड आहे, if a car starting from point P goes to point Q and then returns to point P, how much distance has it traveled and what is the displacement? म्हणजे त्यांनी काय डिस्प्लेसमेंट केलं आणि काय डिस्टन्स केलं हे तुम्हाला तिथे विचारले. ही गाडी जी आहे ती या पी बिंदूपाशी आहे. पी या बिंदूपासून क्यू या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा पी पर्यंत या ठिकाणी परत आली, तर तिने कापलेले अंतर व तिचे झालेले व्यवस्थापन किती? तर तुम्हाला दोन्हीही विचारले, त्याचं व्यवस्थापन विचारले, बरोबर. पहिलं काय होतं की रेडियस किती होती, ह्या तुमचा हा जो सर्कल आहे, लेट्स सी, हा तुमचा सर्कल, या सर्कलमध्ये हा तुमचा ए बिंदू, तिथून त्यांनी 100 रेडियस असलेले डिस्प्लेसमेंट आहे. मग आपल्याला तिथं रेडियस काढायची होती. मग आपण काय काढले, आपल्याला रेडियस दिली त्यांनी 100. ओके, 100 दिल्यानंतर आपल्याला डिस्टन्स कव्हर केलाय त्यांनी. मग तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहीतच आहे, 2πr. हा त्याचा काय आहे तर डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स कव्हर केलेल्याचा फॉर्म्युला. आता 2 आपण लिहिलं, 2 पायची किंमत तुम्हाला माहिती आहे 3.40 गुणिले 100 केलं आपण, तर 100 केल्यानंतर तुमचा आन्सर काय येईल, 628 मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झाला, 0 मीटर, आणि त्याचा डिस्टन्स किती झाला तर 628 मीटर. लक्षात घ्या की रेडियस दिली आहे आपल्याला 100 मीटर, आणि या 100 मीटर रेडियस दिल्यानंतर त्याचा डिस्टन्स कव्हर करताना आपण काय वापरले, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला. हा सर्कल आहे त्याचा फॉर्म्युला वापरलाय 2πr.
2 इंटू पायची किंमत 3.14 आणि आर म्हणजे तुमचं दिलेलं 100. गुणाकार करून त्याचं उत्तर किती येते 628 मीटर. हे त्याचं एक्झाम्पल झालं. हे एक्झाम्पल व्यवस्थित तुम्ही सोडवा नोट्स लिहिताना. दुसरं एक्झाम्पल असे, इफ अ कार स्टार्टिंग पॉईंट पी, हा पी पॉईंट आहे आणि हा क्यू पॉईंट आहे. रिटर्न पी पासून गेलेली कार 360 मीटरनी गेली आणि ती पुन्हा रिटर्न पी वर आली, तर व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. आता काय म्हणजे एवढंच गेली आणि एवढंच आली, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा पी क्यू प्लस क्यू पी यू, हे काय झालं आपलं डिस्टन्स झालं, बरोबर. हे आपलं डिस्टन्स झालं. आता पी क्यूचा डिस्टन्स किती आहे 360 प्लस क्यूटीचा किती 360, दोन्हीचा मिळून आपला किती झाला 720 मीटर. म्हणजे त्यानं किती कार डिस्टन्स केली तर 720 मीटर. पण त्याचं डिस्प्लेसमेंट काय आहे 0. का 0 आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन इज 0. का केलं त्यानं, तर त्याचा हा पी आणि क्यू हा काय आहे जाऊन येण्याचाच भाग होता, ते त्यांनी आहे त्या व्यवस्थापनमध्ये केलं, म्हणून त्याचं डिस्प्लेसमेंटमध्ये केलं, म्हणून त्याचा डिस्प्लेसमेंट किती असणार आहे 0. आणि त्याचा डिस्टन्स किती असणार आहे, डिस्टन्स असणार आहे 720 मीटर. हे त्याचं डिस्टन्स झालं आणि डिस्प्लेसमेंट दॅट इज 0. ओके, लेट्स पुढचा आहे स्पीड अँड व्हेलॉसिटी. व्हॉट इज मीन बाय स्पीड. तर खालचा एक पॉइंट राहिला बघा सांगायचा, इवन इफ द डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट इज 0, द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल इट मीन नॉट बी 0. अंतर म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचं व्यवस्थापन 0 असेल तरच त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतरही 0 नसू शकते. लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट 0 असेल तर त्याचा डिस्टन्स हा 0 नसतो. हे महत्त्वाचा पॉईंट आहे, नेहमी लक्षात ठेवा की जरीही डिस्प्लेसमेंट 0 असेल तर डिस्टन्स 0 नसतो. आता सेकंड पॉईंट आहे स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड अँड व्हेलॉसिटी, स्पीड म्हणजे तुमची चाल, व्हेलॉसिटी म्हणजे वेग. व्हॉट आर द व्हेक्टर्स अँड स्केलर्स. व्हॉट आर द व्हेक्टर्स अँड स्केलर्स. काय आहे व्हेक्टर्स अँड स्केलर्स म्हणजे, व्हेक्टर्स म्हणजे तुमचे सदेशी आणि स्केलर्स म्हणजे अदेशी राशी. ओके, व्हेक्टर्स म्हणजे ऑब्जेक्ट दॅट हॅज बोथ अ मॅग्नेट्यूड अँड अ डायरेक्शन कॅन बी डिस्क्राइब बाय अ सिंगल एलिमेंट. जे की सिंगल एलिमेंटनं डिस्प्लेसमेंट केलं जातं, दिस इज कॉल्ड ॲज अ व्हेक्टर. आणि व्हेक्टरची डेफिनेशन पुन्हा लक्षात घ्या, ऑब्जेक्ट दॅट हॅज बोथ अ मॅग्नेट्यूड अँड अ डायरेक्शन, म्हणजे मॅग्नेटेड आणि डायरेक्शन या दोन्हीचं कॉम्बिनेशन तिथं असतं, त्याला व्हेक्टर्स म्हणतात. आणि स्कॅलर्स म्हणजे काय, कॅन बी डिस्क्राइब्ड बाय अ सिंगल एलिमेंट, कोणताही एक एलिमेंट घेऊन जो टॉपिक डिस्कस होत नाही त्याला स्कॅलर्स म्हणतात. विच ऑफ द क्वांटिटीज distance, speed, velocity, time, displacement are scalars and which are the vectors. आता यामधल्या कोणकोणत्या ज्या राशी आहेत त्या व्हेक्टर्स आहेत, स्केलर्स आहेत, सांगा. यामधल्या ज्या आहेत तुम्हाला दिलंय टाइम वगैरे, यामधल्या कोणकोणत्या ज्या राशी आहेत त्या काय आहेत, व्हेक्टर्स आणि स्केलर्स आहेत. सेकंड पॉइंट आहे त्यानंतरचा स्पीड. स्पीडचा तुम्हाला इथं फॉर्म्युला दिलाय, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे गती किंवा स्पीडला आपण चालही म्हणू शकतो, म्हणजेच काय तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, आपण वापरलेला टोटल डिस्टन्स, आपण एवढा डिस्टन्स वापरला, दिस इज अ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, आणि त्याच्यासाठी लागलेला टाइम म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, दिस इज द स्पीड फॉर्म्युला. यालाच आपण काय म्हणतो, स्पीड फॉर्म्युला.
Okay. Second is the distance traveled in a particular direction by an object in which time is called its velocity. बघा, व्हेलॉसिटी म्हणजे काय तर एखाद्या वस्तूने एका कालावधीत एका दिशेने कापलेल्या अंतरास व्हेलॉसिटी म्हणतात. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेले अंतर, म्हणजे ही तुमची काय आहे, कार आहे. ही तुमची कार आहे, ती सरळ चालली, म्हणजे काय तर एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापले, एवढ्या सरळ रेषेतच जेवढा ते अंतर कापेल त्याला आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी. हिअर यू नीड टाइम कॅन बी 1 second, 1 minute, 1 hour, etc. If larger units are used, 1 year can also be used as a unit of time. आणि 1 तास इतकाही, म्हणजेच या ठिकाणी एक कालावधी म्हणजे 1 सेकंद असू शकतो, 1 मिनिट असू शकतो किंवा 1 तास इत्यादीही असू शकतो. मोठ्या एककात कालावधी मोजल्यात 1 वर्ष किंवा देखील अनेक एकक कालावधी असू शकतात. The displacement that occurs in unit time is called as a velocity. इथं the displacement that occurs in unit, इथं occurs शब्द पाहिजे, काय पाहिजे, occurs. The displacement that occur in unit time is called as velocity. त्यालाच आपण काय म्हणतो तर व्हेलॉसिटी. एका कालावधीत होणाऱ्या व्यवस्थापनालाच आपण काय म्हणतो, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय तर वेग इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेग म्हणजेच काय तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याची जे डिस्प्लेसमेंट जे व्यवस्थापन आहे अपॉन टाइम, त्याला लागलेला टाइम. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. युनिट आणि व्हेलॉसिटी, स्पीड तुमची चाल आणि व्हेलॉसिटी तुमचा वेग, या दोन्हीचंही जे एकक आहे ते काय आहे, सेम आहे. SI सिस्टीम, SI युनिट आहे मीटर पर सेकंद. दोन्हीचंही SI युनिट काय आहे तर मीटर पर सेकंड. आणि CGS युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंद. CGS युनिट काय आहे, सेंटीमीटर पर सेकंड. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय तर स्पीड हे काय आहे, रिलेटेड टू डिस्टन्स, चाल अंतराशी संबंधित आहे, तर वेग व्यवस्थापनाशी. म्हणजे व्हेलॉसिटी कशाशी संबंधित आहे, डिस्प्लेसमेंटची. आणि स्पीड कशाशी संबंधित आहे तर अंतर, डिस्टन्सशी. If the motion is long a straight line, the values of speed and velocity are otherwise they can be different. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते. नेहमी लक्षात ठेवा, मोशन स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर स्पीड, व्हेलॉसिटी हे दोन्ही काय असतं, सेम असतं, अदरवाइज डिफरंट असतं. व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम. आणि एकक वेळेत होणाऱ्या व्यवस्थापनालाच आपण काय म्हणतो तर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे वेग. व्हिडिओ व्यवस्थित बघा. व्हिडिओमध्ये कॅन यू रिकॉल अँड यूज अवर ब्रेन पॉवर हे 2 प्रश्न मी सांगितलेले आहेत. ते दोन्हीही प्रश्न काय करणार आहे, तुम्ही व्यवस्थित सोडवून मला पाठवणार आहात, नोट्स लिहून ठेवणार आहात. हे SI युनिट्स जे आहेत तेही लिहून ठेवणार आहात. आणि जो राहिलेला पॉईंट आहे, एक्झाम्पल आणि इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डिस्प्लेसमेंट ऑन व्हेलॉसिटी, हे दोन्ही पॉईंट आपण पुढच्या तासाला पाहूया. थँक्यू.